निःशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामीभ्य पाठीशी रेल, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामीय, अशक्यही शक्य करतील स्वामी, अलेकल म्हणजेच आपण मनात कसलाही संशय किंवा कसलीही भीती बाळगायची नाही, कारण स्वामींच्या प्रचंड पाठबळ, स्वामीची प्रचंड ताकद आपल्या सोबत आहे. अतर्क्य म्हणजे तर्काच्या पलीकडे, स्वामी हे कुठल्याही तर्काच्या पलीकडे आहे. तर्क म्हणजे लॉजिक. ज्या प्रकारे स्वामींच्या अनुभूती भक्तांना आलेल्या आहेत त्याला कुठलंही लॉजिक किंवा तर्क तुम्ही लावू शकत नाही. अवधूत ही अध्यात्मातील सर्वोच्च स्थिती आहे, त्यामुळे स्वामींना अवधूत असं म्हटले आहे. स्मरणगामी म्हणजे तुम्ही मनापासून जर स्वामींना हाक मारली तर ते लगेच आपल्या भक्ताच्या मदतीला धावून येतात. अलेकल जिथे स्वामी चरण तेथे नेऊन काय. स्वन्य भक्त प्रारब्ध घडवीही माय, आगे विना काठी ना नेई त्याला, परलोकी ना भीती त्याला, अशक्यही शक्य करतील स्वामी, अलदोअल म्हणजेच ज्या ठिकाणी स्वामीचे पवित्र वास्तव्य आहे अशा ठिकाणी कुठल्याच गोष्टीची कमतरता भासत नाही. स्वामी स्वतः भक्तांचे भाग्य लेतात. ज्याच्यावर स्वामींचा आशीर्वाद असतो त्याला तिन्ही लोकांचे भय नसते. स्वामींच्या आज्ञेशिवाय काठी आपल्याला नेऊ शकत नाही. अलदोअल उगाची भीतोसी, भय हे पठवून दे, जगही उभा स्वामी शक्ती कठवून दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांच्या, नको घाबरू तू असे बाट त्यांच्या, अशक्यही शक्य करतील स्वामी, अलतीनल म्हणजेच कितीही मोठे संकट आले तरी घाबरून जाऊन खचायचे नाही, तर आलेल्या संकटाला सामोरे जायचे, त्याचा सामना करायचा. स्वामीची शक्ती आणि पाठबळ हे कायम आपल्या सोबती आहे. अक्कलकोटमधील वास्तव्यामध्ये अनेक भक्तांना स्वामींनी मोठ्या मोठ्या आजारांतून, अगदी मृत्यूच्या दारातून वाचविले आहे. जन्म मृत्यू हा स्वामींच्या हातातला खेळ आहे, त्यामुळे अजिबात घाबरू नका. तुम्ही स्वामींना त्यांच्या मुलासारखे आहात. अलतीनल खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्याविण तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनी साथ, नको डगमगू स्वामी देतील हात, अशक्यही शक्य करतील स्वामी, अलचारल म्हणजेच आपल्या मनात स्वामींबद्दल दृढ विश्वास हवा, श्रद्धा हवी आणि पूर्ण मनापासून स्वामीची भक्ती केली तरच तुम्ही स्वामीचे भक्त बनू शकाल. आपण आयुष्यात अनेक संकटांना, वाईट काठाला सामोरे जातो, अशा वेळी आपण भक्तिभावाने स्वामींच्या धावा करतो आणि स्वामी सुद्धा त्यावेळी आपल्या मदतीला धावून येतात. या सर्व गोष्टींचा विसर पडू देऊ नका. आपल्या आयुष्यात आपल्याला आलेले स्वामीचे अनुभव, स्वामीची प्रचिती या गोष्टी आठवा. त्यामुळे घाबरू नका, यापुढेही स्वामी तुम्हाला सदैव साथ देतील. अलचारल विभूती नमन नाम ध्यानादी तीरथ, स्वामीच्या पंचप्राणामृतांत हे तीरथ घेई, आठवी रे प्रचिती, न सोडवी त्या जया स्वामी घेती हाती, अशक्यही शक्य करतील स्वामी. 5 म्हणजेच विभूती, नमन, नाम, ध्यान आणि तीर्थ यांना पंचामृताची उपमा दिली आहे. विभूती म्हणजे भस्म. आपल्या या दत्त संप्रदायात विभूतीला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. नमन नाम म्हणजे स्वामीचे नामस्मरण आणि हे देवापर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे ध्यान. तीर्थाने सर्व काही पवित्र होऊन जाते. विभूती, नमन, नाम, ध्यान आणि तीर्थ या 5ही गोष्टींमध्ये स्वामी आहेत असे या ठिकाणी सांगितले आहे. तारक मंत्राचा जप करताना आपण जे पवित्र तीर्थ प्राशन करण्यासाठी ठेवतो ते तीर्थ पूर्ण मनोभावे स्वामीचे नामस्मरण करून प्राशन करावे. एकदा तुम्ही स्वामीची भक्ती करायला लागलात की जरी तुम्ही स्वामींना शोधायच्या म्हटलं तरी स्वामी तुम्हाला सोडत नाहीत, म्हणजे स्वामी तुमचे आयुष्य योग्य मार्गी लावतात आणि आयुष्याचे कल्याण करतात. अल्पांचल